गुड मॉर्निंग सगळ्याला शुभ सकाळ. हे बघा माझी सकाळची सुरुवात तर अशा प्रकारे सुरू झालेली. आंघोळ वगैरे झाली, देवाला पहिला दिवा लावला की मनाला छान असं समाधान वाटतं. त्यासाठी हे बघा अगरबत्ती आणि घरात दिवा दिसला की एकदम प्रसन्न वाटतं ना, आपले सगळं डोकं पण आपलं शांत होतं आणि सगळ्या कामामध्ये आपल्याला उत्साह येतो. त्यासाठी मी सर्वात आधी हे बघा इकडे पूजा करून घेतलेला आहे. आता मी इकडे किचनकडे वळलेली आहे. तर किचनवर सगळं रात्री आपण स्वयंपाक वगैरे केलं पुसलेलं असतं, पण तरी सुद्धा किचनवर आपल्या रात्रभर काय पण झुरळं वगैरे फिरतात. त्यासाठी हे बघा मी आता स्वच्छ किचन स्वच्छ असा धुवूनच घेते. कारण कसं आपण तिथंच भाज्या ठेवतो, काही करतो आपण, त्यासाठी मग किचन स्वच्छ धुवून घेतला की आपण कधी मी किचनवर चपात्या सुद्धा मी बनवते. त्यासाठी म्हणलं किचन मी धुवूनच काढते. तर हे बघा किचन वगैरे गॅसचे वगैरे शेगड्या वगैरे सगळं आता स्वच्छ धुवून झालेलं आहे. स्वच्छ एकदम सगळं आपल्या आजूबाजूला जरा स्वच्छ राहिलं ना, तर स्वयंपाक वगैरे करायला पण छान वाटतं, कंटाळा येत नाही. जर आजूबाजूला घाण असेल, स्वच्छता नसेल, तर आपल्याला काही स्वयंपाक पण सुचत नाही आणि काम पण व्यवस्थित उरकत नाही. तेव्हा सगळं स्वच्छ आता किचन चांगला धुवून पुसून मी गॅस वगैरे घेतलेला आहे. तर एकदम छान असं आहे बघा, चकाचक आता हे किचन आपला झालेलाच आहे. दोन कामं महत्वाची आहे. एकदम व्यवस्थित सुरळीत जर कामं केलं ना, तर सकाळचे कामं सगळे सुरळीतच होतात. जर आपण उलट सुलट करायला गेलं तर आपलं एकही काम नीट होत नाही. त्यासाठी मग स्वच्छता, देवपूजा वगैरे झालेली आहे. तर आता सकाळ सकाळ आपण चुलीवर काय गोडधोड एखादं गोष्ट बनवतो, म्हणजे ते बनवतो चहा. किती नाही नाही जरी म्हणलं तरी चहा बनवतोच आपण. तर तशाच प्रकारे बघा मी आता चहा टाकलेला आहे बनवायला. म्हटलं चहा झाल्याच्या नंतर मग आपलं बाकीचं थोडा तरी चहा पिलं ना, थोडीशी आपल्याला काय होतं, एनर्जी येते. म्हणून मग किती जरी नाही म्हणलं आज जाऊ द्या चहा नको बनवायला, म्हणलं तरी असं वाटतं की बाबा चला थोडासा पिऊया मग आपण कामाला लागूया. तर हे बघा मस्त असा चहा बनवलेला आहे मी छान आता. तर किती 2-3 कप आपण चहा केलेला आहे. मग आज जास्त काय नाश्ता वगैरेचा घोळ काय घातलेला नाहीये. म्हणलं आज चहा बिस्किटच देणार आहे आज, कारण म्हणलं चला रोज रोज तर ना काय नाश्त्याला करायचं, करून काय करायचं सांगा रोजच. म्हणून म्हणलं चला आज चहा सोबत बिस्किट खावा म्हणलं पोरांना. थोडं थोडं चहा बिस्किट खातील, मग डायरेक्ट आपण स्वयंपाक करायला घेणार आहे. तर हे बघा इकडं बघू शकता मधीच कचऱ्याची गाडी आलेली आहे. तर चला म्हणलं आता आपण कचरा पण टाकणं महत्वाचंच आहे ना, कारण कचरा ना एकतर गाडी कधी येते कधी नाही. म्हणून हो का कचरा वगैरे टाकून आला मी. आता सगळं झालं. आता स्वयंपाकाची तयारी केलेली आहे. तर इकडं कांदा, कोथिंबीर, टोमॅटो ही घेतलेला आहे. तर आज छान असं मस्त मटकीची भाजी बनवणार आहे मी, रस्सा बनवणार आहे. छान असा ताजा कढीपत्ता घेतलेला आहे बघा. डब्यामध्ये अशा प्रकारे पॅक करून ठेवलं ना, धुवायचा कढीपत्ता धुतलं की असं हाय असं पाण्यात ह्या डब्यामध्ये असं पॅक करायचं आणि पॅक फ्रीज मध्ये ठेवलं ना, तर 8 दिवस आपल्या कढीपत्त्याला काही सुद्धा होत नाहीये. जसाच्या तसा, जस काय झाडाचा तोडलाय तसा कढीपत्ता छान असा राहतो. तर आज बनवणार आहे मस्त मटकीचं पातळ रसा भाजी करणार आहे. तर मटकी थोडी मी भाजून घेणार आहे. काय करायचं रोज तरी भाजीचं रोजच प्रश्न पडतो, ते आपल्याला काय करायचं काय करायचं म्हणण्यातच 1 तास निघून जातो. मग परत होतो उशीर स्वयंपाकाला. चला म्हणलं आज मटकी बनवूया आपण छान रसा भाजी. थोडं मटकी भाजून घेतली ना, म्हणजे मटकीला वास वगैरे असतो ती निघून जातो. भिजत घातलेला वास वगैरे येतो ना, ते भाजल्यावर छान अशी मटकी मऊ पण होती, चवीला पण छान लागते. म्हणून थोडी मी मटकी भाजून घेते. इकडे भाजी का मटकी भाजून घेतलेली आहे, काढून घेऊया आणि आपण पटक्यास आता आपल्या मटकीला फोडणी देणार आहे. जास्त काय नाही, साधी सिंपलच मटकी बनवते मी. वाटण वगैरे काय टाकत नाहीये मटकीला. अशीच कांदा टोमॅटो घालून बनवली ना, छान अशी मऊ मटकी शिजवली का एकदम छान होती मटकी आपली. तर तेल इकडे चांगलं गरम झालेलं आहे. मोहरी टाकली थोडी, थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि साधी सिंपल भाजी बनवणार आहे. एकदम छान कढीपत्ता आणि लसूण असा तडतडला ना, एकदम तडका छान बसला ना फोडणी, तर एकदम भाजी छान लागते. कांदा वगैरे टाकायचा आहे. कांदा चांगला मस्त गुलाबी होईपर्यंत मी परतून घेणार आहे. इकडं मटकी टाकून दिलेली आहे. मटकी पण परतून घेतलेली आहे. आता शिजण्यापुरतं पाणी आपण थोडासा रसाच ठेवणार आहे.
कारण आज आपण आज चपाती वगैरे बनवणार नाही, आज डायरेक्ट आपण मस्त गरम गरम भाकरी करणार आहे. तर हे बघा थोडी कोथिंबीर वरून टाकली. आता हिला छान अशी बारीक मऊ शिजवून घ्यायची आहे. आणि इकडे बघू शकता चपात्या रोज रोज खाऊन कंटाळा आला. एक तर उन्हाचे दिवस आहेत, उन्हाळा अजिबात चपाती खाऊ वाटत नाही, पचायला पण जड असते. त्यासाठी म्हणलं चला मस्त अशा ज्वारीच्या हो का टंप अशी भाकरी फुगलेली आहे गरम गरम म्हणलं. मग मी दुपारच्याच वेळेस म्हणलं का आपण भाकरी गरम गरम करता येईल, रस्सा भाजी वगैरे करून ठेवली होती. तर आता मी घेतलेलं आहे बघा भाकरी करायला. आणि भाकरी खायला पण छान वाटते आणि कसं पचायला पण हलकी असते ज्वारीची भाकरी. उन्हाळ्याच्या दिवसात तर पोटासाठी एकदम छान अशी थंड असते बघा. तर मग काय करता आता भाकरी केल्या ना आमच्यात लय तोंड वाकडे होतात. कारण मुलांना रोजच चपात्या खायची सवय लागली आणि मला आवडतात भाकरी. गरम गरम भाकरी किती खाल्लं तरी ना आपल्याला मस्त असं वाटतं. म्हणून मी म्हणलं आज भाकरी आणि गरम गरम मटकीचा रसा किती छान लागतं चुरून खायला, पण पोरांना अजिबात आवडत नाहीये. पोरं नुसता रोज चपाती चपाती, काय त्या चपाती खायची रोज सांगा बरं. म्हणून मी म्हणलं चला आज गरम गरम तुम्हाला भाकरीच देते मी. झालं वाकडं तोंड पण असं खाल्ली त्याने अर्धी भाकरी खातो आणि मग भात वगैरे असं खाईन. म्हणलं चला हे बघा रात्रीचा भात पण राहिलेला होता, त्याला थोडासा कढीपत्ता जिरी मोहरी घालून परतला आहे बघा. इकडं मस्त अशा गरम गरम भाकरी केलेल्या आहेत, इकडं भात बनवलेला आहे आणि पातळ मटकीचा रस्सा बघू शकता. मग आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करा. आवडला असेल तर एक लाईक करा. माझ्या चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. हे बघा मस्त आता दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे, आता जेवायच घ्यायचंय. चला मग बाय मैत्रिणींनो.